नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजे 14 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. अर्जुन सायलीला प्रपोज करत असतो. मिसेस सायली सुभेदार, 70 जन्मासाठी माझी बायको बनशील. छान अंगठी घालतो. प्रेक्षकांनो, अंगठी खरंच खूपच छान असते. सायली पण मान हलून हो म्हणते, तर एवढी खुश असते की तिचा आनंद गगनात मावत नसतो. नंतर कार्ड पण देतो सायलीला. हे मी तुझ्यासाठी लिहिलंय. सायली ते कार्ड वाचते. आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपुल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. हे वाचल्यानंतर सायली तर खूपच खुश असते आणि म्हणते, तुम्ही माझ्यासाठी कविता लिहिली आणि तेही मराठीत. कारण आता मी सायली सुभेदार आहे ना, तर मी मराठीमध्येच लिहिणार. त्यानंतर सायली पण त्याच कार्डवर कविता लिहिते. हे कार्ड ती अर्जुनला देते. पहिल्या 2 लाईनी सायली बोलते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपुल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. तर पुढच्या 2 लाईनी अर्जुन वाचतो. माझ्या साथीला कोण असावे पार शेवटी, ह्या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. दोघंही एकमेकांकडे बघून खूप खुश असतात. तर अशा पद्धतीने त्यांचा प्रपोज डे साजरा झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन लवकर किचनमध्ये आलेला असतो आणि तिथे कल्पना काकू, अस्मिता दोघी पण येतात. अस्मिता म्हणते, मम्मा तुला माहिती आहे का आज काय आहे? आज आहे चॉकलेट डे. आज तुम्ही चॉकलेट डे साजरा करणार आहात ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मग साजरा करणार आहोत ना. छान माझ्या बायकोसाठी ऑनलाईन चॉकलेट ऑर्डर करतो. तेव्हा अस्मिता म्हणते, ऑनलाईन ऑर्डर? आज तू स्वतःच्या हाताने सायलीसाठी चॉकलेट बनवलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आणि चॉकलेट? हे चहा कॉफी बनवता बनवता माझ्या नाकेनऊ आलं आहे आणि तू म्हणते चॉकलेट बनवायचं? शक्य नाही. तर कल्पना काकू म्हणतात, नाकेनऊ आलं आहे ना, म्हणजे सायली जे कामं करते ती सोपी नाही, समजलं ना? अस्मिता म्हणते, सायली जर असती ना तर तुझ्यासाठी तिने स्वतः चॉकलेट बनवलं असतं. तर अर्जुन म्हणतो, सायलीने बनवलं असतं ना, सायलीला येऊ शकतं तर मी पण बनवू शकतो. मी पण बनवणार माझ्या हाताने चॉकलेट. त्याच वेळेला तिथे सायली येते. तर तिघं पण शांत होतात. तेव्हा सायली विचारते, काय बोलणं चाललं होतं तुमच्या तिघांमध्ये? मला बघितलं आणि गप्प झालात. तर अर्जुन म्हणतो, तू पण नाही का माझ्या मम्माच्या कानामध्ये खुसूरपुसूर करते आणि मी आल्यानंतर गप्प बसते, पाहिलं ना कसं वाटतं आता? तर सायली म्हणते, नसेल सांगायचं तर नका सांगू. प्रत्येकाच्या अशा प्रायव्हेट गोष्टी तर पाहिजेच ना. अस्मिता म्हणते, बघ अर्जुन, सायली किती समजदार आहे. तर तू असता ना तर भांबावून सोडलं असतं. मग काय बोलतं सांगा ना, काय बोलतं सांगा ना. म्हणून प्रत्येकाला पर्सनल स्पेस मिळाली पाहिजे. तर अर्जुन लगे रागाने किचनमध्ये निघून जातो. तर ते तिघी पण हसतात. तर दुसरीकडे सचिन मोबाईलमध्ये बघत असतो. त्याच वेळेला तिथं साक्षी येते आणि ती त्याला मागून मिठी मारते. तेव्हा सचिन डचकतो. साक्षी म्हणते, अरे असा का डचकलात? तेव्हा सचिन म्हणतो, अगं डचकलो नाही, तू अचानक आली ना. तेव्हा साक्षी म्हणते, डोंट वरी, मी तुझे आता मेसेज चेक करणार नाही आणि त्या दिवशी तुझे फोन कॉल चेक केले, मेसेज चेक केले त्याबद्दल सॉरी. यापुढे तुझ्यावर अविश्वास अजिबात दाखवणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो, ऑफकोर्स सॅम, मी याआधी कधीच तुझ्यापासून काहीच लपवलेलं नाही आणि इथून पुढे पण लपवणार नाही. तेव्हा साक्षी मनातच विचार करते, तू आत्तासुद्धा खोटं बोलतोय सचिन. तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षाही एक महत्त्वाची व्यक्ती आहे आणि तिच्याशी तुझं लग्न झालं आहे. साक्षी सचिनच्या जवळ येते आणि तिला प्रिया जे बोललेली असते ते आठवत असतं. साक्षी म्हणते, मी तुला कोणाचाही होऊ देणार नाही आणि कोणाबरोबरही तुला शेअर करणार नाही. तू फक्त माझा आहेस. तुझ्या आयुष्यातल्या त्या बाईला मी कायमचं संपून टाकेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य येतो आणि तो अर्जुनला म्हणतो, काय अर्जुन वहिनी, जमतंय ना सगळं? त्याकडे बघून तर वाटत नाही जमते असं. अर्जुन म्हणतो, हो तू तर असंच बोलशील ना, कारण तू माझा मित्र कुठे आहे? तू फक्त तुझ्या वहिनीचा धीर. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे चैतन्य, तू अजिबात काळजी करू नको, आमचं बरोबर लक्ष आहे त्यांच्याकडे. अस्मिता म्हणते, मला तर असं वाटतंय की सायलीच जिंकणार, कारण आत्ता कुठे अर्जुनला मीठ आणि साखरेमधला फरक समजायला लागला आहे. तेव्हा तिथे तयार होऊन येते सायली. ती चैतन्याला म्हणते, चला चैतन्य भाऊजी, आपल्याला निघायचं आहे ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, त्यात आधी आपल्याला ST इंडस्ट्रीच्या साईटवर जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, साईटवर कशाला, तुम्ही ऑफिसमध्ये जा ना. सायली म्हणते, आम्हाला ज्यांना भेटायचं आहे ते साईडवरच मिळणार आहे ना आम्हाला. म्हणतो, बायको तू अजिबात जायचं नाही आहे. आधी तर बाहेर खूप ऊन आहे आणि साईडवर गेल्यानंतर काही वीट वगैरे डोक्यात पडली तर, म्हणून तू अजिबात जाणार नाही आहे.
बोलत असतो त्याच वेळेला त्याला चटका बसतो. तेव्हा सायली पटकन धावत जाते त्याच्याकडे. अर्जुन म्हणतो, हे भांडं असं स्टुपिड काय? तेव्हा अस्मिता म्हणते, अरे ते भांडं स्टुपिड नाही आहे, तू जे सायलीची काळजी करतोय ते स्टुपिड आहे. सायली म्हणते, खूप भाजलं का हो? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना. तर चैतन्य म्हणतो, बघितलं मावशी, सायली वहिनी सगळं विसरून सायली सुभेदार झाली. तेव्हा सायली म्हणते, हा बर्फ घ्या आणि तो शेका, नंतर आई क्रीम लावून देतील, कारण मीटिंगला एकही मिनटं उशीर झालेला मला चालणार नाही. ती लगेच कल्पना काकूंजवळ येते आणि म्हणते, आई मलम लावून द्याल ना त्यांना. सायली निघणार तितक्यात ते कार्ड खाली पडतं आणि ते चैतन्य उचलतो. त्यामधल्या लाईनी तो वाचणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते ठेव हां, अजिबात वाचायचं नाही आहे. चैतन्य म्हणतो, तू गप रे. तरी पण चैतन्य सगळं वाचतो. तर सगळे वाह वाह करतात, अरे किती छान लिहिलं आहे. प्रताप काका म्हणतात, अरे तुमचं प्रेम तर काव्यमय झालं आहे. अस्मिताचं लक्ष अंगठीकडे जातं. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं बघू बघू. तिचा हात हातात धरते, ही अंगठी कधी बघितली नाही, खूपच छान आहे हां. तर प्रताप काका म्हणतात, अर्जुन सुभेदारांचं नाव राखलं. म्हणते, भाऊजी ते कार्ड द्या ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे वहिनी, इस शायर की भी शायरी सुन लो. शायर चैतन्य ने अर्ज किया है. प्रताप काका म्हणता, इशाद इशाद. हा प्रेम ऐवज परत फाईलमध्ये नाही ठेवायचा, कुठल्या तरी केसमध्ये पुरावा म्हणून सादर व्हायचा. सगळे वा वा म्हणता, विमल पण वा म्हणते. वा वा चैतन्य दादा, एकदम मस्त. ली लगेच ते कार्ड हिसकावून घेते चैतन्याच्या हातातनं आणि अर्जुन म्हणतो, तू बाहेर भेट, मार खाशील तू माझ्या हातचा. त्यानंतर अर्जुन सायलीला बाय करतो, ती पण बाय करते. सायली तिथून निघून जाते. तर सगळे अर्जुनला हसतात आणि म्हणतात, जा आता स्वयंपाकाचं बघ. अर्जुन किचनमध्ये असतो आणि तो चॉकलेट बनवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही जमत नाही. तिथे कल्पना काकू येतात. ते काय करतोय, जसं काय युद्धात हरल्यासारखा दिसतोय. तेव्हा तो म्हणतो, सगळी शस्त्र काढली आहे पण काही घडतच नाही आहे. तर कल्पना काकू म्हणतात, हे कोको पावडर तुझी शस्त्र आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं यूट्यूबवर व्हिडिओ पण बघितल्या, तुझ्याकडनं टिप्स पण घेतल्या, पण मग पाहिजे तसं चॉकलेट बनतच नाही आहे. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अरे आपली नूपूर आहे ना, तिला विचार. ती स्वयंपाक व्यवसाय म्हणून करते आणि तिला अगदी परफेक्ट चॉकलेट बनवता येतं. हां, मी तिला व्हिडिओ कॉल करते. कल्पना काकू नूपूरला व्हिडिओ कॉल केल्यानंतर म्हणतात, अगं अर्जुन सायलीसाठी चॉकलेट बनवतो आहे, पण त्याच्याकडनं पाहिजे तसं होत नाही आहे. तर अर्जुन लगेच फोन हातात घेतो. ही रेसिपी फॉलो करतो आहे, पण काय चुकतं आहे कळत नाही मला. नूपूर म्हणते, अरे तू फक्त रेसिपी फॉलो करतो आहे, पण तू मनापासून करत नाही ना. तुझ्यामध्ये भीती आहे की कसं बनेल वगैरे ते. तर तू आधी दीर्घ श्वास घे आणि जिच्यासाठी बनवतो आहे ना तिचा चेहरा डोळ्यासमोर आण, मग बघ चॉकलेट कसं छान होईल ते. त्यानंतर अर्जुन डोळे बंद करतो आणि त्याला सायलीचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. नंतर तो म्हणतो, खरंच सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. त्यानंतर नूपूर रेसिपी सांगते, त्या पद्धतीने अर्जुन ती चॉकलेट तयार करतो. अर्जुन म्हणतो, हे तर खूप सोपं होतं. तेव्हा नूपूर म्हणते, कुठलाही पदार्थ सोपा नसतो, पण तो मनापासून केला ना तर तो छान होतो. आता हे चॉकलेटसुद्धा तुझ्या प्रेमासारखंच छान झालं असणार आणि गोड झालं असेल. त्यानंतर अर्जुन चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवतो आणि हे सगळं बोलणं प्रिया भिंतीच्या आड उभं राहून ऐकत असते. तेव्हा ती म्हणते, तू सायलीला खुश ठेवण्यासाठी एवढं सगळं करतोय, पण मी असं होऊ देणार नाही. तू इतक्या कष्टाने बनवलेली चॉकलेट सायलीपर्यंत पोहोचणारच नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन किचनमध्ये असतो, हॉर्नचा आवाज येतो. तेव्हा तो पटकन दरवाजा खोलायला जातो, पण बाहेर कोणी दिसत नाही. तेव्हा तो निराश होऊन मध्ये परततो. तर सायली बाहेर उभी असते साडीचा ड्रेस घालून आणि ती आवाज देते, नवरोबा. तो लगेच मागे वळून बघतो. तर तोही खुश होतो आणि घरातले सगळे खुश होतात. ती मध्ये येऊन अर्जुनला मिठी मारते. तेव्हा तो म्हणतो, सगळे बघतात आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही पण असं काहीतरी करता ना, मला पण गोंधळल्यासारखं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हॅपी व्हॅलेंटाईन डे बायको. तर सायली पण म्हणते, हॅपी व्हॅलेंटाईन डे नवरोबा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.